श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। भक्तांनो, जेव्हा देवाचा वास तुमच्या घरात असतो तेव्हा हे काही संकेत आपल्याला मिळतात। जर तुम्हाला आज सकाळी हे काही संकेत दिसले तर समजावे की स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे। तर चला जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत। देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक प्रकारची पूजा उपवास करतो। सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते अन्नदान वस्त्रदान अनेक प्रकारचे दानधर्म करत असतो, जेणेकरून देवाचे आशीर्वाद आपल्यावरती राहतील आणि आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाहीत। तर भक्तांनो, जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो, पण तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष, जेव्हा तो घरात राहतो काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असाल। अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो, पण तुमच्या काही चुकांमुळे किंवा वाईट कर्मांमुळे तुम्हाला त्यांचे अस्तित्व जाणवत नाही। म्हणूनच मी आज तुम्हाला सांगणार आहे की देवांचे अस्तित्व तुमच्या घरी आहे किंवा नाही। जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक तुम्हाला जाग येते आणि तुम्ही रोज त्यावेळीच उठत असाल, जसे ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न तुम्हाला दिसले किंवा स्वामी मंदिरात तुम्ही पूजा करत आहात किंवा कुठल्याही मंदिरात तुम्ही पूजा करत आहात, मंत्र उच्चार करत आहात, असे जर तुम्हाला स्वप्न दिसले तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी असे स्वप्न देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याची सूचना तुम्हाला देत आहेत। जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळीस शंख मंत्रांचा आवाज, घंटेचा आवाज किंवा रामनाम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आहे हे देव तुम्हाला संकेत देत आहेत। जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच सुगंध येतो। हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही, फक्त तुम्हालाच तो जाणवतो। हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा कोणत्याही अगरबत्तीचा सुगंध नसतो, तर तुम्हाला फक्त हा सुगंध तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ तुम्ही जाल तितका हा सुगंध वाढत जातो। तर भक्तांनो, हा देवी देवतांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवी देवतांचा वास आहे। जेव्हा सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते तेव्हा आपल्याला खूप प्रसन्न वाटते, घरातून सुगंध वातावरण वाटते। सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करते। त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजेच कुत्रा, मांजर, गाय किंवा अन्य कोणीही असेल किंवा एखादा साधू तुमच्या घरात येतो आणि आठवड्यातून असे वारंवार घडत असेल तर पूजेच्या वेळी जर ते तुमच्या घरी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे। गाय ही सुद्धा आईचे रूप मानले जाते, कुत्रा हे भैरव देवाचे रूप मानले जाते। कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या रूपात येईल आपण सांगू शकत नाही, यामुळे आपण त्यांना कधीही हकलून देऊ नये, त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे। पैसे किंवा इतर काही दान करणे ही गोष्ट वेगळी आहे, परंतु सर्वात मोठे दान अन्नदान आणि पाणी मानले जाते, तर त्यांच्या अशा प्रकारे सेवा सन्मान करा। तर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर, मूर्ती, देवाचे फोटो दिसत असतील, याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे, देवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे। अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता, पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात। सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते। असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी रूपामध्ये दैवी शक्तीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला हे संकेत देत आहेत। ज्या लोकांवर देवाचा आशीर्वाद आहे, मग ते श्रीमंत असो किंवा गरीब, त्यांना सर्वत्र आदर सन्मान मिळतो। जर कोणी कमी काम करूनही यश मिळाले ते देवाच्या कृपेने, आणि ज्यांच्यावर प्रसन्न देव होतो त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो, तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो। त्याच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी तो नेहमी आनंदी राहतात, ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत, तो प्रत्येक अडचणीमधून सहज बाहेर पडतो। आता बघूया घुबड पाहणे। हिंदू धर्मात घुबडला खूप महत्त्व आहे, महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे। घुबडला लक्ष्मीचे वाहन मानले जाते, त्यामुळे कुठेतरी घुबड तुम्हाला जर दिसली तर हे खूप शुभ संकेत आहेत। तर तुम्हाला अचानक कुठून तरी घुबड दिसले तर समजून जा की देवी
श्री लक्ष्मीची लवकरच कृपा तुमच्या घरी होणार आहे आणि माता लक्ष्मी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुमच्या घरी येणार आहे। स्वामी भक्तांनो, हा भाग 1 होता आणि दुसरा भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल। आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।